हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे सॅटरडे आणि आज सुट्टी आहे. सो सगळं लेझी लेझी चालू आहे. आणि आज नाश्त्यासाठी तन्मय काहीतरी करणार आहे. त्याला जे येतं ते म्हणजे मॅगी. तर आपण बघूया तो काय करतोय आणि कशा प्रकारे मॅगी करतोय, काय काय मज्जा येते. चला बघूया. आता चुप्प बस, गपचूप तुझं काम कर. मॅगी करतोय आणि मध्ये मध्ये बडबड करत. तू कसा शूट करतेस पण काय पण उगाचच काय शिकून घे, कशी करायचं शिकून घे जरा, कसं करायचं कळ ना. 3 कप पाणी घेतलेलं आहे, 3 कप पाणी घेतलेलं आहे, बघून घे नीट. मॅगी जमत नाही. आंबे पण आहेत, आज आंब्याचा रस आहे. हा व्हिडिओ कसा करते कुठून नाही मॅगी का व्हिडिओ बनवतो काय. शिकून घे एवढं मॅगी जरा काय कसं करायचं बघून घे, कळलं का. रेसिपी सांगून घे. प्रत्येकाची स्पेशालिटी असते का त्याची, कळलं. आम्हाला फारसं काही बनवता येत नाही, फक्त एग राईस, चहा, मॅगी बस एवढंच, जास्ती काही येत नाही मला, पण ते चांगलं बनवतात. तेवढ्याच गोष्टी मी बनवतो, बाकी सगळं काही बनवत नाही. चल चल बनव. आता काय करायचंय, हा मसाला टाकायचा. अच्छा जेवढा मोबाईल जवळ घेतला येतं ते पातेल्यात पडेल तो. बस. फोकस करते मी तुला. सध्या मला फोकस मॅगीवरती, कळलं. तुझ्याकडे लक्ष देत नाही, तुला भाव देत नाही नेमकं. मोठा शाळा आय गेस पाणी जरा जास्ती झालेलं आहे. गॅस मोठा कर, सगळं सांगावं लागतंय. मी एवढा पसारा करून ठेवलाय. शिशी मोठा कर गॅस. केला आहे. पंखा लावून ठेवल्यावर काय होणार. किती वेळ पाणी उकळणार आहे. एवढा वेळ मॅगी एवढा वेळ लागत नाही. ते म्हणता होतं 2 मिनिटं, असं 2 मिनिटात होत नसतं, 5-6 मिनिटं लागतात तुम्ही. आता काय करायचं, काही करायचं नाही. उकळलं पाणी, मस्त पैकी आता मॅगी त्यात घालायची. वा वा वा, सुंदर. शेक चांगला आहे आमचा. मग संवाद विषय करावा. बापरे, पाणी कमी झालंय. अजून पाणी घालते, मला जराशी ग्रेव्ही होतो तर ते लिक्विड आहे, मला लिक्विड मॅगी हवी. कशी आहे ना, घट्ट घट्ट. काय आहे ना, काही गोष्टी नवीन शिकून घेतल्यात मी. 1 महिना बायको माहेरी होती ना, बहिणी जरा झाली म्हणून काय करणार, काहीतरी करावं थोडं पण काय पण सगळं काय शिकून घेतलं. अजून 1 महिना राहिली तर सगळं पुढून पैसे सगळं शिकलो असतं. हो. आता याला किती वेळ लागणार आहे. सबर करो या सबर करो. मॅगी झालेला आहे. मॅगी झालेली आहे. चला चला खाऊया. मास्टर शेफ तन्मयचा 2 मिनिटात नाही पण 10 मिनिटात मॅगी झालेली. हे दोन्ही माझ्यासाठी झाले, तू तुझं घेऊन ये जा. चल चल. वा वा वा, मस्त. चला खाऊ द्या लवकर, चला खाऊया. चला चला आम्ही आता खाऊन घेतो. तर आज सुट्टीचा दिवस आणि सकाळी तुम्ही बघितलं असेलच आमची मॅगीची पार्टी झाली थोडक्यात. तर तसं आता आज बघा, हे बघा टाकतो बघा, आज आंब्याचा रस काढण्यात. हा बघा आमरस चाललेला आहे. तर झालंय असं की आम्ही कोकणातले, म्हणजे माझ्या सासऱ्यांकडनं आंबे येतात दरवर्षी. सो आम्ही मुंबईत तरी येत नाही आंबे. यावर्षी आंबे कमी असल्यामुळे अजून आंबे आलेच नव्हते. सो आम्ही म्हणतो जोपर्यंत आंबे तिकडे येत नाही खायचेच नाही. सो फायनली आज अर्धा मे संपत आल्यानंतर आम्हाला आंबे मिळालेले आहेत. सो आज चाललेला आहे आंब्याचा रस काढणं. सो फायनली आंब्याचा पहिल्यांदा आम्ही टेस्ट करणार आहोत. रत्नागिरी, देवगड, हापूस दोन्ही आहेत.
बघूया आता कसं आहेत, सगळं चाललंय काम सध्या मस्तपैकी. ही बघा अमृता, हिचं रस काढणं. हो मॅडम. बघा बघा, आमरस पोळीचा बेत आहे आज, आमरस पुरीचा नाहीये. तरी हिला बोलले आमरस पुरी काय एवढं करते तर नाही, पुऱ्या पण नाही. कर ना. सुट्टीच्या एवढ्या दिवस आहे आज. गरमीचं आम्ही पुरी बिरी शक्यच नाही. अरे सुट्टीच्या दिवस काहीतरी करायचं असं काहीतरी जरा. आमरस तर पुरी. हेच खूप समजा. मग थोडं छान पैकी असताना कोणी कोणी आंबे खाल्लेत कमेंट करून सांगा, कुणाला आंबे मिळालेत. आणि तुम्ही कुठून आंबे घेता, तुम्हाला कुठले आंबे आवडतात ते पण कमेंट करून सांगा. आणि आणि हापूस आवडतात की देवगड हापूस आवडतात ते सुद्धा आम्हाला सांगा. प्रत्येकाची एक देवगड असते. हापूसच जास्त चांगला. मला जास्त आंबस आवडतो, पोळी मी जास्ती खात नाही. हिला उलट यायचं, ती पोळी जास्ती खाते, आंबस खात थोडी नाही. खाल्ल्याशिवाय काहीच समाधानात मिळत. त्यामुळे चला काम करा, काम असलेत मोबाईल काम मी काय वागायला माझा व्हिडिओ करायचंय, काम ही करते ती, फक्त असं शूट करतो. आणि फक्त खाणार. हो हा, मस्त मस्त फक्त खाणार आहे. दुपारी तावून देणार मस्तपैकी. बघूया आईला भाग पडतो पुरी करायला. काय करतो म्हणजे काय करायला खाऊ मग आम्हाला सोबत पोळी पोळी घेऊन खातं का, काहीतरी असतं त्यांचं. बघा बघा ती मन लावून करते बघा. तर तुम्ही पण काय म्हणता? चल तिची मदत कर आता. बरं ठीक आहे, तेव्हा मदत करतो, तर मला खायला मिळणार नाही आवडच. हॅलो. हाय. तर सकाळपासून आपण बघितलंच आहे की सकाळी आम्ही मॅगी केली, म्हणजे ह्याने मॅगी केली जी 2 मिनिटात न होता 10 मिनिटात झाली. असू दे. आणि त्यानंतर मग आमरसची गंमत जम्मत. आमरस सुद्धा खूप छान झालेला. आणि त्यानंतर मग आम्ही जेवणावर एवढा ताव मारला की आम्ही जेवणात गेलो. झोपलो मस्तपैकी. त्यामुळे सुट्टी वॉज सक्सेसफुल. आणि मग आता संध्याकाळी रुटीन म्हणजे मोस्टली महिन्यात आमचं एक रुटीन असतं महिन्याचं, की आमच्या शेडसाठी म्हणजे मनूसाठी त्याचं नाव ओरिओ. तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे पर्शियन कॅट आहे. सो त्यासाठी त्याचं खाणं लिटर बिटर सगळं त्याचं घ्यायचं असतं. सो एक महिन्यात एकदा आमचं असतं शॉपिंग. जेवढं आम्ही आमच्या स्वतःसाठी शॉपिंग करत नाही तेवढं त्याच्यासाठी करतो आम्ही आवडीने. सो तेच आम्ही आज घ्यायला आलोय. आपण जेव्हा चालू आहे आम्ही घ्यायला, तर ते दुकान पण तिथे 2 मांजरी छानपैकी. तर त्याचा व्हिडिओ आम्ही करू, तो तुम्हाला दाखवूच आम्ही. सो असं आमचं छान सुट्टीचा शेड्यूल होतं. सो तुम्हाला कसं वाटलं सांगा, तुमचा काय प्लॅन असतो नेहमी ते पण सांगा आम्हाला. संडेला तुमचा काय प्लॅन असतो आणि तुम्ही कशी मज्जा करता ते पण आम्हाला सांगा. आणि दुपारनंतर तर शूट राहिलं आमचं करायचं, जे आमरस वगैरे केला. आमरस खाऊन आम्ही तृप्त झालो. टाळून देईल. चला तर मग बघूया आता काय काय होतंय, आम्ही काय काय आम्ही तिकडे फोटो दाखवतो, व्हिडिओ काढतो या मांजरीचे पण. ते छान गोड मांजरे, ते पण आवडेल तुम्हाला. चला मग. तर गाईज फायनली आम्ही या पेट स्टोअरमध्ये आलेलो आहोत. हे आमच्या घराजवळच आहे पेट स्टोअर. आणि घराजवळ असल्यामुळे खूप बरं पडतं, कारण मनूला कधीही काहीही लागू शकतं. तर हे बघा इथे हा क्यूटचा आमच्या मनूसारखाच सेम एक त्याचं नाव आहे सिम्बासारखाच आहे. बघा ना किती क्यूट आहे. आणि त्याला आता आमची पण एवढी सवय झाली आहे की तो आल्यावर अगदी जवळ येतो, हात लावून घेतो. आधी सुरुवातीला आम्हाला नखं वगैरे मारायचा. आणि ही त्याची दुसरी एक त्याच्यासोबत जी असते छोटीशी ब्लॅकी आहे, तिचं नाव लिओ वगैरे आहे. त्याच्यानंतर मी असं सगळं सामान घेतलं. आणि असा होता आजचा संडे. तुमचा संडे कसा होता हे कमेंट करून सांगा. आपण भेटूयाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.